कापसासारखा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस तेलामध्ये घालताच तिप्पट फुलून वरती येतो। नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुमच्यासोबत बटाट्याच्या किसची रेसिपी शेअर करणार आहे। मदतीला हाताखाली कोणी नसेल तरी सहज सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि एकदम मस्त कुरकुरीत होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर गेल्या वर्षी मी तुमच्यासोबत बटाट्याच्या वेफरची रेसिपी शेअर केली होती। चला तर मग ह्या वर्षी आपण बटाट्याचा किस बनवूयात। तर 1 किलो मी बटाट्याचा किस बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। तर 1 किलो मी बटाटी घेतली आहेत आणि बटाटे अशी मोठ्या आकारामध्ये घ्यायची आहे, म्हणजे किस पडताना लांब सडक असा किस पडतो, त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये बटाटी घ्यायची आहेत। तर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यानंतर बटाटे मी सोलून घेणार आहे आणि बटाट्यावरची काळे डाग असतात ते काढून टाकायचे आहेत। तर बघा, सर्व बटाटे मी सोलून घेतले आहेत। त्यानंतर आपण किसून घेणार आहोत। तर त्यासाठी मी खोलगट असं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घातलं आहे। तर बघा, इथे मी खोबरं किसायची किसणी घेतली आहे। तुमच्याकडे जर बटाटा किस बनवायची किसणी असेल ती वापरली तरीही चालेल। आणि खोबरं किसायची किसणी घेतली ना तर तिचे होल थोडे मोठे असायला पाहिजे। तर बघा, मी बटाटा घेतला आहे आणि बटाटा किसत असताना वरून खालपर्यंत सरकवत न्यायचा आहे, त्यामुळे किस ना मस्त लांबसडक असा पडतो। अशा प्रकारे वरून खालपर्यंत सरकवायचा आहे आणि काळजीपूर्वक किसून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला लागू शकतं। तर बघा, अशा प्रकारे लांब सडक असा किस पडतो। अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेणार आहोत। फक्त किसत असताना भांड्यामध्ये थोडं तळाला पाणी घ्यायचं आहे, नाहीतर किस काळा पडू शकतं, म्हणून बटाटा किसत असताना तळाला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि किस ना पाण्यामध्येच ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेते। तर बघा, सर्व बटाटे मी किसून घेतले आहेत आणि किस पाण्यामध्येच ठेवला आहे। आता हे गढूळ पाणी आहे ना ते चेंज करून घ्यायचं आहे। तर बघा, बटाट्याचा किस मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि पुन्हा पाणी घातलं आहे। तर बघा, अशा प्रकारे निव्वळ असं पाणी दिसलं पाहिजे। त्यानंतर मी तुरटीचा खडा घालणार आहे। 1 इंच मी तुरटीचा खडा घातला आहे, यामुळे बटाट्याचा किस काळा पडत नाही। तर असा फिरवून घ्यायचा पाण्यासोबत आणि पाण्यामध्ये सोडायचा आहे। बटाट्याचा किस 8 ते 9 तास रात्रभर पाण्यामध्येच ठेवायचा आहे। तर मी झाकण लावून रात्रभर पाण्यामध्येच ठेवणार आहे। रात्रभर भिजत घातलेला बटाट्याचा किस बघा किती पांढरा शुभ्र झाला आहे। पुन्हा पाणी चेंज करून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच उकळत्या पाण्यामधून बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे। शिजवून म्हणजे 1-2 मिनिटांनंतर लगेचच काढायचा आहे। जास्त शिजवायचं नाही, फक्त उकळत्या पाण्यामधून काढून घ्यायचं आहे, नाहीतर मग तुकडे होऊ शकतात। तर बघा, गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। त्यानंतर मीठ घालायचं आहे। मीठ थोडं जास्तच घालायचं आहे, कारण बटाट्याचा किस आपण गाळून घेतो त्यावेळेस पाण्यासोबत मीठ निघून जातं, त्यामुळे थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण बटाट्याचा किस सोडणार आहोत। तर बघा, पाण्याला उकळी आली आहे। आता मी बटाट्याचा किस पाण्यामध्ये सोडते। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांनंतर लगेचच काढून घ्यायचं आहे। तर बघा, बटाट्याचा किस मी शिजवून घेतला आहे आणि पाणी निथळण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवला आहे। पाणी निथळून झाल्यानंतर मी टेरेसवरती वाळत घालणार आहे। तर बघा, बटाट्याचा किस मी कडकडीत उन्हामध्ये वाळत घालणार आहे आणि वाळत घालायच्या आधी मी झाडू मारून घेतली आहे, नाहीतर मग आजूबाजूची धूळ असते ना ती बटाट्याच्या किसवरती बसेल, त्यामुळे पहिल्यांदा झाडू मारून घेतली आहे। त्यानंतर वाळत घालणार आहे। प्लॅस्टिकवरती मी बटाट्याचा किस पसरवून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे मी किस पसरवून घेतला आहे। त्यानंतर मी कॉटनचा पातळ असा कपडा घालणार आहे, त्यामुळे धूळ बसणार नाही।
तर बघा, पूर्ण दिवस किस मी उन्हामध्ये वाळत ठेवला होता आणि संध्याकाळी किस मी ताटामध्ये काढून घेते। अशा प्रकारे 2 ते 3 दिवस किस मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। किस प्लास्टिकला चिकटलेला आहे, त्यामुळे अलगद काढून घ्यायचा आहे। तर अजून 2 ते 3 दिवस मी किस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तर बघा, 2 ते 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये बटाट्याचा किस वाळवून घेतला आहे। पहा किती पांढरा शुभ्र झाला आहे। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तर बघा, कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी बटाट्याचा किस तळून घेणार आहे। तेल गरम झालं आहे, आता मी किस तळून घेते। तेलामध्ये किस घातल्यावर लगेच काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी काढून घेतला आहे। पुन्हा एकदा दाखवते। तेलामध्ये घातल्यावर लगेचच काढून घ्यायचा आहे। तर बघा, मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा कुरकुरीत किस तयार झाला आहे। हा बटाट्याचा किस तुम्ही उपवासाला किंवा जेवणासोबत तळून खाऊ शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।